आता वयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी कोर कमिटीची बैठक पार पडली। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीससह सर्वांनी अभिनंदन केले। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आलाय। सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस आता 3ऱ्या क्रमांकावर आहेत। जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पालखी मार्गात टेम्पोनं धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय। 4 जखमी महिला वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू। जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून जेजुरीतील अपघाताची दखल। अपघाताची माहिती घेऊन स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या। जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्याही सूचना। जेजुरीतील अपघाताची सखोल चौकशी करा। वारकऱ्यांच्या सुरक्षेची सरकारनं पूर्ण काळजी घ्यावी। योग्य त्या उपाययोजना कराव्यात। आमदार रोहित पवारांची मागणी। अपघाताची मुख्यमंत्री कार्यालयानं तातडीनं दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। मंत्री गिरीश महाजन यांनी ही परिस्थितीचा आढावा घेतला। त्यावेळी जखमींना तातडीनं सुविधा देण्याच्या महाजनांच्या सूचना। राम मंदिर दान चोरी प्रकरण सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार उत्तर प्रदेश सरकार राम मंदिर ट्रस्टला नोटीस। सुप्रीम कोर्टाने एसआयटी कडून स्टेटस रिपोर्ट मागवला। स्टेटस रिपोर्ट सीलबंद लिफाफ्यात जमा करण्याचे निर्देश। बोरिवलीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून भाजप शिंदेच्या शिवसेनेत राजकारण। बोरिवलीत संजय निरुपम यांच्याकडून फेरीवाल्यांसोबत संवाद। QR कोड धारक फेरीवाल्यांना स्थानिक परिसरात व्यवसायाची परवानगी द्या, संजय निरुपम यांची मागणी। निरुपम यांच्या भूमिकेमुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता। भुसावळच्या दीपकनगरमधील थर्मल स्टेशनमध्ये कोट्यावधींचा घोटाळा। खडसेंचा आरोप। सरकारनं चौकशी करावी, एकनाथ खडसेंची मागणी। वयात महत्वाच्या टॉप 9। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची मोर्चेबांधणी। पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी नेत्यांची मुंबईत बैठक। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली बैठक। सध्या दोन्ही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विराजमान असून भाजप दोन्ही जागांसाठी आग्रही। शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेला कोर्टात हजर करताना वकील आणि पोलिसांमध्ये वाद। पोलिसांनी वकिलांना कोर्टा परिसरातून थांबण्यास सांगितलेलं होतं। वकिलांनी पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झालेली होती। यावरून वकिलांनी आता पोलिसांविरोधात अर्ज दाखल केला। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात उद्या श्रीकांत शिंदेंचा दौरा आहे। उपसभापती म्हणून निवडून आलेल्या सचिन भाऊ आहेर यांचा उद्या नागरी सत्कार आहे। वरळी बीडीडी समोर आता हा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा रघुपती राघव राजाराम म्हणत कॅन्डल मार्च पाहायला मिळतोय। देशातील लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचा हा कॅन्डल मार्च आहे। महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त होणार। 3 वर्षांमध्ये 145 उड्डाणपुलाचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। रेल्वे फाटक ओलांडताना होणारा अपघात टाळण्यासाठी उपाययोजना। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच। आमदार अब्दुल सत्तार आणि खासदार संदीपान धुमरे या दोन्ही नेत्यांचे पुत्र पदासाठी इच्छुक। मंत्री अतुल सावे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणूक 20 जुलैला भाजपची भूमिका निर्णायक ठरणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे करणार पश्चिम महाराष्ट्राचा दौरा। ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये समाज बांधवांशी संवाद साधणार। शेवटचं उपोषण केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिला संवाद दौरा। दौऱ्याची तारीख अजून निश्चित नाही। हिंगोलीचे फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांना शिवसैनिकाचा फोन। पक्षांतर का केलं? तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही, शिवसैनिकांना आष्टीकरांना सुनाव। बदलापुरात ग्राहकाला बुरशी लागलेला पिझ्झा बेस दिल्याप्रकरणी एफडीएची मोठी कारवाई। या प्रकरणात फ्लिपकार्ट मिनीस या कंपनीचा परवाना निलंबित।